काँग्रेस पक्षासाठी महाराष्ट्रामधील चंद्रपुरातील नगरपालिकेत सत्ता स्थापनेचा क्षण अगदी जवळ आला होता। मात्र सध्या काँग्रेस पक्षाला बहुतेक शनीचा फेरा सुरू आहे। कारण हाती आलेल्या यशाला कसं लाथाडावं हे शिकायचं असेल तर त्यांनी काँग्रेस पक्षातील सध्याच्या सुंदोब संधीचा अभ्यास करावा। यापूर्वी हाती आलेले मध्य प्रदेशची सत्ता काँग्रेसने याच गोष्टीमुळे गमावली। त्यापूर्वी गोव्याचंही तेच झालं, कर्नाटकातही नाटकच झालं। एकूणच हातात घेतलेला घास तोंडात टाकण्यापेक्षा शेंबूड भरलेल्या नाकात टाकल्यामुळे घास तर नासून गेलाच, पण शेंबूडही नासला। चंद्रपूर महानगरपालिकेत 66 नगरसेवक निवडायचे होते। चंद्रपुरातील भाजपाच्या भांडणामुळे काँग्रेसचे फावले, त्यामुळे काँग्रेसने 27 नगरसेवक निवडून आले। 5 नगरसेवक वंचितचे आणि 3 नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहेत। यांची बेरीज करून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना हर्षवायू झाला होता। या आनंदाच्या प्रकटीकरणात वडेट्टीवार यांचा आत्मविश्वास जनतेला दिसून आला होताच। चंद्रपूरच्या राजकारणात जसे भाजपाचे 2 परस्पर विरोधी गट आहेत, तीच स्थिती काँग्रेसची आहे। एक गट खासदारबाईचा तर दुसरा गट आमदारबाईचा आहे। अशा परिस्थितीमुळे निकाल लागल्यानंतर 2-4 दिवसात काँग्रेसच्या या 2 गटात लठ्ठालठी सुरू झाली आहे। काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी मध्यस्थी केली आणि एका गटाला महापौरपद तर दुसऱ्या गटाला स्थायी समिती हा आदेश त्यांच्याकडून देण्यात आला। मात्र आता मित्र पक्षाच्या सहाय्याने आपली सत्ता येणार असं मनाचं मनोरे बांधण्यात आले। तेवढ्यातच 3 सदस्य असलेल्या उभाट्याला 2.5 वर्ष महापौर पदाचे डोहाळे लागले आहेत। त्यानंतर हे प्रकरण आता चांगलंच चिघळलंय। काँग्रेसच्या 2 गटाचं भांडण किती विकोपाला जावं, काल नागपूरवरून चंद्रपूरला जात असलेल्या एका गटाच्या नगरसेवकांनी दुसऱ्या गटाकडून धमक्या मिळाल्या। अपहरणाचा प्रयत्न देखील झाला। त्यामधील काही लोकांच्या तोंडावर दुपट्टा बांधल्याची ही चित्रफित सर्वत्र प्रदर्शित झाली आहे। प्रकरण पोलिसातही गेलं, म्हणजेच हे 2 गट एका दगडावरती दोन्ही बाजूनं डोकं आपटत आपले डोके वापरण्याऐवजी नाहीच असं समजून ते फोडायला लागले हे दिसून येत आहे। एकाच पक्षात राहून पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी आदेश देऊनही कुणीही कुणाचंही ऐकायचं नाही असा निर्धार करून जो तमाशा चंद्रपूरच्या काँग्रेस जणांनी केलाय त्याला अजिबात तोड नाही। या दोन्ही गटाचे मोजके एकेवेळी शिवसेनेचे पदाधिकारी होते, म्हणजेच या दोन्ही गटाचे प्रमुख मूळचे काँग्रेस जण नाहीत। काँग्रेसच्या हातात असलेली सत्ता या परस्पर विरोधातील उपाध्यायामुळे आयतीची भारतीय जनता पक्षाला हाती जाऊ शकते। एवढेच साधे गणितही या काँग्रेसला कळत नाही। यावरून हे काँग्रेस जण नसून काँग्रेसचे गवतासारखे आहेत असं म्हणावंसं वाटत आहे। कारण अमेरिकेतून आलेल्या मिलोदच्या बिया ज्या जमिनीला आणि उभ्या पिकांना दूषित करत होत्या, त्यामुळे या मिलोदच्या बिया उगवल्यानंतर लोकांनी त्यांचं नाव काँग्रेस गवत असं ठेवलं होतं। यावेळी काँग्रेसची सत्ता असल्यामुळे त्याला गाजर गवत असे नामकरण मिळाले। ते विषारी गाजर गवत पिकण्यासाठी जसं घात करीत असायचे, तोच प्रकार चंद्रपूरच्या उपजाऊ भूमीमध्ये काँग्रेस जनाच्या बाबतीत स्वार्थ ठरला आहे असं म्हणण्यास वावगं ठरू नये। एकाच पक्षात राहून परस्परांना कसं हरवावं याचा चंद्रपूर इतिहास असाच आहे।